सहसा आपण जेव्हा एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, हं, तेव्हा तिथे गणितासारखी एक अचूकता अपेक्षित असते. म्हणजे बरोबर. बघा, समजा हाड मोडलं हं. तर एक्स-रे काढल्यावर ती पांढरी रेघ एकदम स्पष्ट दिसते, हो, अगदी क्लिअर दिसतं ते. बरोबर ना? हं. आणि डॉक्टर तिथे बोट ठेवून सहज सांगतात की बघा, इथे फ्रॅक्चर आहे, प्लास्टर करावं लागेल. होय. तिथे एक स्पष्टता असते, हाड मोडले किंवा नाही. आणि रुग्णालाही ते बघून एक प्रकारचं समाधान मिळतं की आजार किमान डोळ्यांना तरी दिसतोय आणि त्यावर लगेच काहीतरी उपाय करता येईल. नेमकं तेच. पण जेव्हा आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो, हं. त्यासारख्या गंभीर विषयाकडे आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांकडे वळतो ना, तेव्हा ही एक्स-रे मशीन जणू काही कामच करत नाही. अगदी खरंय. कारण हा आजार रातोरात होत नाही. तो होण्याआधीच त्याला रोखण्याची एक अतिशय गुंतागुंतीची आणि गैरसमजांनी भरलेली परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते. आणि म्हणूनच चला तर मग हे सर्व आज समजून घेऊया. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका खूप महत्वाच्या स्रोताचा अभ्यास करणार आहोत. हं. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी संकलित केलेल्या क्लिनिकल नोंदी आणि संशोधनाच्या आधारे आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, त्यावरील HPV लसीकरण आणि त्याच्याशी जोडलेले वैद्यकीय तसेच आर्थिक पैलू उलगडणार आहोत. आजच्या या माहितीत वैद्यकीय तथ्य आणि काही अत्यंत रंजक गोष्टींचा असा काही सुरेख मेळ आहे. हो, आणि तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी, ज्याची माहिती असणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. नक्कीच. म्हणजे बघा, ही केवळ एका लसीची माहिती देणारी अशी कोरडी चर्चा नाहीये बरं का. तर हा कर्करोग नेमका कसा होतो, तो रोखण्यासाठी विज्ञान कसं काम करतं आणि समाजात जी वर्षानुवर्षे रुजलेली गैरसमज आहेत ती मुळापासून कशी उखडून टाकता येतील, याची ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. मग आपण थेट मुख्य मुद्द्यालाच हात घालूया. या आजाराचं गांभीर्य पाहता मुलींच्या भविष्यासाठी ही लस म्हणजे जीवनरक्षक गुंतवणूक आहे, असे या नोंदींमध्ये म्हटलंय. हो, पण माझा प्रश्न असा आहे की जर ही लस एवढी महत्वाची आहे, जीव वाचवणारी आहे, तरीही समाजात याबद्दल एवढी भीती आणि गैरसमज का आहेत? आणि मुळात हा आजार होतोच कसा? इथली एक गोष्ट खूप रंजक आहे, ती म्हणजे या कर्करोगाचं मूळ कारण आणि त्याची कार्यपद्धती. तसं पाहिलं तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रामुख्याने HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. अच्छा. हो. आता हा विषाणू शरीरात जातो तेव्हा सर्दी खोकल्यासारखा लगेच त्रास देत नाही. तो अतिशय शांतपणे गर्भाशयाच्या मुखावरील पेशींमध्ये म्हणजे सेल्समध्ये प्रवेश करतो. तिथे जाऊन तो पेशींच्या DNA मध्ये बदल घडवून आणायला सुरुवात करतो. म्हणजे काही दिवसांतच हे सगळं होतं? नाही, अजिबात नाही. ही प्रक्रिया काही दिवसांची नसते, तर यात चक्क 10 ते 15 वर्ष लागू शकतात. बापरे, 10 ते 15 वर्ष. म्हणजे हा विषाणू शरीरात इतकी वर्ष लपून बसतो आणि हळूहळू पेशींना कर्करोगाकडे ढकलतो. अगदी बरोबर. तो पेशींचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेतो, ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागते आणि मग त्यातून कर्करोग उद्भवतो. आता बघा, जेव्हा आपण या विषाणूवर लस देतो तेव्हा ती प्रतिबंधात्मक असते. प्रिव्हेंटिव्ह, राईट? होय, प्रिव्हेंटिव्ह. म्हणजे विषाणूने शरीरात प्रवेश करण्यापूर्वीच ही लस शरीराच्या प्रतिकारशक्तीला या शत्रूची ओळख करून देते. पण तुम्ही मगाशी म्हणालात ना की समाजात गैरसमज का आहेत? हो, एवढी भीती का आहे? कारण जेव्हा एखाद्या निरोगी माणसाला, त्यातही लहान मुलींना, लस देण्याचा विषय येतो तेव्हा लोक नाहक घाबरतात. काहीतरी चुकीचं घडेल अशी भीती वाटते. मला डॉक्टर रेणुशेन यांच्या नोंदीत वाचलेलं आठवतंय. लोक असा विचार करतात की लस घेतली म्हणजे शरीरावर काहीतरी वेगळंच आणि भयंकर परिणाम होतील, विशेषतः मुलींच्या शरीराच्या वाढीवर. हो, समाजात असे अत्यंत चुकीचे गैरसमज आहेत की या लसीमुळे मुली लवकर मोठ्या होतात, म्हणजेच त्यांच्यात अर्ली प्युबर्टी येते. अच्छा. किंवा दुसरा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे यामुळे पुढे जाऊन वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. या गोष्टींना अजिबातच वैज्ञानिक आधार नाहीये. अजिबात नाही. काहीच नाही. ही लस फक्त एका विशिष्ट विषाणूच्या प्रथिनांची म्हणजे प्रोटीन्सची ओळख शरीराला करून देते. तिचा शरीराच्या संप्रेरकांशी म्हणजे हॉर्मोनशी किंवा प्रजनन संस्थेशी काहीही संबंध नसतो. हे स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण जर कोणी सांगितलं की लसीमुळे भविष्यात वंध्यत्व येऊ शकतं, तर साहजिकच कुठलेही पालक ही लस देण्यास कचरतील. अगदी साहजिक आहे ते.
पण मग मला सांगा, या लसीसाठी 9 ते 14 वर्षे हाच वयोगट का निवडला गेलाय? थोडं उशिरा म्हणजे 18व्या किंवा 20व्या वर्षी लस घेतली तर चालत नाही का? पण इथे आपल्याला शरीराचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. 9 ते 14 वर्षे या वयात शरीराची प्रतिकारशक्ती, ज्याला आपण इम्युन सिस्टीम म्हणतो, ती एका कोऱ्या पाटीसारखी असते. अच्छा, म्हणजे फ्रेश असते एकदम. हो, आणि अत्यंत कार्यक्षम असते. या वयात जेव्हा लस दिली जाते ना, तेव्हा शरीर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार करतं आणि मेमरी सेल्स अतिशय भक्कम बनतात. मेमरी सेल्स म्हणजे शरीर त्या विषाणूला दीर्घकाळासाठी लक्षात ठेवतं असं काहीतरी. अगदी तसंच. आणि म्हणूनच या 9 ते 14 वयोगटात लसीचे फक्त 2 डोस पुरेसे ठरतात. जर 15 वर्षानंतर लस घ्यायची ठरवली तर शरीराचा प्रतिसाद थोडा मंदावलेला असतो. ओहो, म्हणजे मग डोस वाढवावे लागतात. हो, त्यामुळे 3 डोस लागतात. थोडक्यात सांगायचं तर कमी वयात योग्य निर्णय घेतल्यास कमी डोसेसमध्ये जास्त प्रभावी संरक्षण मिळतं. आणि म्हणूनच डॉक्टर रेणुशेन यांच्या माहितीमध्ये पालकांच्या, विशेषतः वडिलांच्या भूमिकेवर एवढा भर दिलेला दिसतोय. हो, तो एक खूप महत्त्वाचा पैलू आहे. कारण सामान्यतः अशा विषयांवर घरात फक्त आईच मुलीशी बोलते असा एक समज असतो आपल्याकडे. पण वडिलांनी पुढे येऊन डॉक्टरांशी बोलून इन्फॉर्म्ड कन्सेंट घेणं किती महत्वाचं आहे हे या स्पष्ट होतं. बरोबर. लसीमुळे येणारा हलका ताप किंवा इंजेक्शनच्या जागी हात दुखणं हे अगदी सामान्य आहे. हे जर पालकांना आधीच माहीत असेल तर नाहक भीती पसरत नाही. अगदी बरोबर. आणि हाच तर समाजातील दृष्टिकोन बदलण्याचा भाग आहे. घरात यावर एकदम मोकळी चर्चा झाली पाहिजे. बरं, आता इथून पुढचा जो भाग आहे ना, तो खूपच रंजक आणि थोडा गोंधळात टाकणार आहे. हां. कारण वैद्यकीय महत्त्व समजल्यानंतर आणि लस घ्यायची हे एकदा निश्चित झाल्यानंतर पुढचा सर्वात व्यावहारिक प्रश्न येतो तो पैशांचा आणि लसीच्या प्रकारांचा. इथे भारत विरुद्ध विदेश असा एक खूप मोठा आर्थिक फरक दिसून येतो. होय, लसीकरणाचं हे अर्थकारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण जर परदेशाचा, विशेषतः अमेरिका आणि युरोपचा विचार केला तर तिथे गार्डासिल 9 नावाची लस प्रामुख्याने दिली जाते. गार्डासिल 9? हो, ही नॉन व्हॅलंट लस आहे, म्हणजे ती 9 प्रकारच्या HPV विषाणूंपासून संरक्षण देते. आणि ही लस अतिशय महाग आहे. संपूर्ण कोर्सची किंमत साधारण 15,050 ते 25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. बापरे, 25,000 रुपये! हा खर्च तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. मग भारतात काय परिस्थिती आहे? भारताने इथे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भारत सरकारच्या मोहिमेत प्रामुख्याने गार्डासिल वापरली जाते, जी 4 प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण देते, ज्याला आपण क्वाड्रिव्हॅलंट म्हणतो. अच्छा, म्हणजे 9 ऐवजी 4. हो, आणि काही ठिकाणी भारताची स्वतःची स्वदेशी लस सर्वावॅक ही देखील वापरली जाते. आता यातील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे भारतातील सरकारी कार्यक्रमात ही लस मोफत किंवा अगदी नाममात्र दरात म्हणजे 0 ते 300 रुपयांत दिली जाते. फक्त 300 रुपये? हो, आणि खासगी रुग्णालयात ती 1,500 ते 4,000 रुपयांच्या घरात मिळते. एक मिनिट हा, थांबा. इथे मला तुम्हाला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. जर मी एक पालक आहे आणि माझ्याकडे पैसे आहेत तर मी 25,000 रुपये खर्च करून ती 9 प्रकारची लस का देऊ नये? म्हणजे परदेशात 9 प्रकारच्या विषाणूंपासून संरक्षण मिळतंय आणि भारतात आपण फक्त 4 प्रकारची लस देतोय. हे कुठेतरी पैशासाठी सुरक्षेशी तडजोड केल्यासारखं नाही का वाटत? वरवर पाहता तसं वाटू शकतं, आणि तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. पण इथे आपल्याला पुन्हा एकदा विज्ञानाच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे नक्की काय? हे बघा, HPV विषाणूंचे 100हून अधिक प्रकार आहेत. त्यातील सर्वच प्रकार कर्करोग करत नाहीत. कर्करोग निर्माण करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने HPV-16 आणि HPV-18 हे 2 सर्वात घातक स्ट्रेन्स आहेत. अच्छा, 16 आणि 18? हो, हे 2च प्रकार जगभरातील 70% पेक्षा जास्त गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला कारणीभूत असतात. अरे वा, म्हणजे 100 पैकी फक्त 2 मुख्य गुन्हेगार आहेत तर? अगदी नेमकं बोललात. आणि भारतातील जी 4 प्रकारची लस आहे ना, ती या 16 आणि 18 स्ट्रेन्सवर अचूक आणि अत्यंत प्रभावी मारा करते. म्हणूनच संशोधनांनुसार असं दिसतं की ही 4 प्रकारची लस आणि परदेशातील 9 प्रकारची लस या दोन्ही लसी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून साधारण 70 ते 90% इतकं प्रभावी संरक्षण देतात. ओके, म्हणजे मला हे असं समजायला आवडेल. समजा माझं एक घर आहे ज्याला 4 मुख्य दरवाजे आहेत जिथून 90% चोरात येतात. हां. आणि 5 अशा छोट्या खिडक्या आहेत जिथून चोर येण्याची शक्यता खूपच कमी आहे.
बरोबर. तर भारत सरकारची ही जी 4 प्रकारची लस आहे हं, ती म्हणजे त्या 4 मुख्य दरवाज्यांना मजबूत कुलूप लावण्यासारखं आहे, बरोबर. जे मला जवळजवळ मोफत किंवा अतिशय कमी खर्चात मिळतंय. आणि ती 9 प्रकारची लस म्हणजे तिप्पट चौपट पैसे खर्च करून त्या छतावरील छोट्या खिडक्यांनाही कुलूप लावण्यासारखं आहे. क्या बात है. अत्यंत समर्पक उदाहरण आहे हे. अगदी हेच गणित आहे. जर एखाद्याला खाजगीरित्या ती महागडी लस परवडत असेल तर तो नक्कीच त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण केवळ तो 9 आकडा मोठा आहे म्हणून त्या महागड्या लसीमागे धावण्याची अजिबात गरज नाही. म्हणजे गरजेचं नाहीये ते इतकं. नाही. सरकारी किंवा भारतातील कमी खर्चाची लस मूलभूत संरक्षणासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे. समजलं. आता हे सगळं ऐकल्यावर ना एक दुसरा विचार मनात येतो. समजा एखाद्याने ही लस घेतली, वेळ पाळली, 2 डोस पूर्ण केले, तर मग भविष्यात कर्करोगाची कोणतीही तपासणी किंवा चाचणी करण्याची गरजच उरत नाही, असा याचा अर्थ घ्यायचा का? म्हणजे मी लस घेतली, आता मी 100% निर्धास्त झाले, विषय संपला. इथेच थोडी गल्लत होते बघा. आणि हे गणित आपण नीट समजून घेतलंच पाहिजे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन आणि लवकर निदान म्हणजे स्क्रीनिंग या 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. म्हणजे काय? लस हा प्रतिबंध नाहीये का? लस हा प्रतिबंधच आहे. ती शरीराभोवती एक संरक्षक भिंत नक्कीच उभी करते. पण जसं मगाशी आपण बघितलं, ती 100% संरक्षण देत नाही. ती 70 ते 90% संरक्षण देते. बरोबर. उरलेले जे 10 ते 30% आहेत, जिथे इतर काही स्ट्रेन्समुळे कर्करोग होऊ शकतो, त्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणूनच पॅप स्मिअर नावाची निदानाची चाचणी करणं अत्यंत आवश्यक असतं. हे पॅप स्मिअर नक्की काय असतं? मी हा शब्द अनेकदा ऐकलाय, पण यात नेमकं काय करतात? पॅप स्मिअर ही एक अतिशय साधी आणि लवकर निदान करणारी चाचणी आहे. मगाशी मी म्हणालो तसं कर्करोग रातोरात होत नाही. पेशींमध्ये बदल होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. हां. पॅप स्मिअर चाचणीमध्ये डॉक्टर गर्भाशयाच्या मुखावरील काही पेशी अगदी हलक्या हाताने घासून म्हणजे स्वॅप करून घेतात आणि त्या पेशी मायक्रोस्कोप खाली तपासल्या जातात. अच्छा, म्हणजे त्या पेशींचा अभ्यास होतो. हो. यामागचा उद्देश हा असतो की कर्करोग होण्याआधीच म्हणजे पेशींमध्ये नसते थोडे संशयास्पद बदल दिसायला लागले तरी ज्याला प्री कॅन्सरस चेंजेस म्हणतात ते लगेच ओळखून त्यावर छोटेखानी उपचार करता येतात. अरे वा! म्हणजे आग लागल्यावर विझवण्यापेक्षा कुठे धूर निघतोय का हे आधीच शोधून काढणं. एकदम बरोबर. पण मग ही चाचणी कधी करायची? समजा एका 14 वर्षांच्या मुलीने लस घेतली तर तिने लगेच 15व्या वर्षी ही चाचणी करायची असते का? अजिबात नाही. आणि हाच तो मोठा गैरसमज आहे जो डॉक्टर रेणुशे यांनी अतिशय स्पष्टपणे दूर केला आहे. 9 ते 14 वयात लस घेतलेल्या मुलींनी लगेच ही पॅप स्मिअर चाचणी करण्याची कोणतीही गरज नसते. का नाही? लवकर तपासणी केली तर काय बिघडतं? कारण 20व्या वर्षापर्यंतच्या वयात HPV विषाणूचा संसर्ग होणे खूप सामान्य असते. आणि विशेष म्हणजे या वयातील मुलींची रोगप्रतिकारक शक्ती तो संसर्ग आपोआप नष्टही करते. अच्छा, म्हणजे शरीर स्वतःच लढतं. हो. जर खूप लवकर पॅप स्मिअर केला तर पेशींमधले तात्पुरते बदलही दिसू शकतात आणि त्यामुळे रुग्णाला आणि पालकांना विनाकारण मानसिक धक्का बसू शकतो. म्हणूनच वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांनुसार ही चाचणी वयाची 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच सुरू करायची असते. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे 21 वर्षांपर्यंत काहीही करायची गरज नाही. होय. आणि 21 वर्षानंतरही याचं एक ठराविक वेळापत्रक आहे. कसं? 21 ते 29 या वयोगटात दर 3 वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करावी आणि जेव्हा वय 30 ते 65च्या दरम्यान असतं तेव्हा दर 3 वर्षांनी पॅप स्मिअर किंवा दर 5 वर्षांनी HPV आणि पॅप स्मिअर अशी एकत्रित चाचणी, ज्याला को टेस्टिंग म्हणतात, ती करावी. हे एका दिवसाचं काम नसून आरोग्याचं दीर्घकालीन नियोजन आहे. मला हे सगळं ऐकून गाडीच्या सुरक्षेचं उदाहरण आठवतंय. सांगा की. म्हणजे HPV लस ही गाडीच्या सीट बेल्ट सारखी आहे. ती बांधली की अपघात झाल्यास गंभीर इजा होण्यापासून आपण वाचतो. पण पॅप स्मिअर हे गाडीच्या नियमित सर्व्हिसिंग सारखं आहे. अरे वाह. ती सर्व्हिसिंग खात्री करते की इंजिनमध्ये किंवा आत काही बिघाड तर सुरू नाहीये ना. सीट बेल्ट लावलाय म्हणून गाडीची सर्व्हिसिंग करायचीच नाही किंवा गाडीची सर्व्हिसिंग केलीये म्हणून सीट बेल्ट लावायचाच नाही असा विचार करणं मूर्खपणाचं ठरेल. क्या बात है. एकदम अचूक उदाहरण दिलं तुम्ही. दोन्ही गोष्टी आपापल्या जागी महत्वाच्या आहेत आणि त्या हातात हात घालून काम करतात. प्रतिबंध आणि निदान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर मग
या सर्वांचा अर्थ काय होतो? कारण आत्तापर्यंत आपण पेशींची रचना, DNA, लसींच्या प्रकारांबद्दल, त्यांच्या किमती आणि पॅप्समिअरच्या वेळापत्रकाबद्दल खूप तांत्रिक माहिती पाहिली. हो, खूप सविस्तर पाहिलं आपण हे सगळं. पण आता मी या स्रोतामधील अशी एक गोष्ट उघड करणार आहे, जी वाचल्यावर मला स्वतःलाच एक प्रचंड मोठा धक्का बसला होता. मला वाटतंच होतं की तुम्ही या मुद्द्यावर कधी येताय, कारण हे खरोखरच थक्क करणारं आणि संपूर्ण चर्चेला एक वेगळंच वळण देणारं आहे. हो ना? आपण एवढा वेळ आधुनिक पाश्चिमात्य लसीकरणाची, गार्डासिलची, HPV व्हायरसच्या DNA बदलांची आणि पॅप्समिअरची जी सखोल चर्चा करतोय ना, हो, ती सर्व माहिती संकलित करणारे आणि ह्या लसीचा अत्यंत आग्रहाने पुरस्कार करणारे डॉक्टर बाबासाहेब रेणुशे हे कोण आहेत माहिती आहे? ते MD आयुर्वेद आहेत. होय, रत्नागिरीतील प्रज्ञा क्लिनिकचे संस्थापक. हे वाचल्यावर एक क्षण माझा विश्वासच बसला नाही. हाच तो धक्का आहे. सहसा आपल्याकडे असा एक अलिखित समज बनवला गेलाय की आधुनिक विज्ञान विरुद्ध आयुर्वेद, बरोबर. हे दोन्ही मार्ग एकमेकांच्या विरोधातच उभे असतात आणि त्यांची कधीच सांगड घातली जाऊ शकत नाही असं मानलं जातं. पण डॉक्टर रेणुशे यांचं वैद्यकीय प्रवास हा भेदच मोडून काढतो. नक्कीच. त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांनी आत्तापर्यंत 10,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. विशेषतः वातव्याधी, पुरुषांच्या लैंगिक समस्या, मुतखडा, मूळव्याध यावर ते अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपचार करतात. हो, पण थांब, इथे मला एक प्रश्न पडतो. जर एखादा माणूस एवढा पारंपरिक आयुर्वेद प्रॅक्टिस करतोय, तर तो अचानक या रिकॉम्बिनंट DNA तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक लसीचा पुरस्कार कसा काय करू शकतो? हे दोन्ही पूर्णपणे वेगळे टोक नाहीत का? इथेच तर खऱ्या ज्ञानाची खोली समजते. डॉक्टर रेणुशे हे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ यांसारख्या जागतिक संस्थांसाठी संशोधन कार्य करतात. अच्छा. आणि दुसरीकडे ते नाडी परीक्षेत एवढे प्रवीण आहेत की केवळ नाडी तपासून 80 प्रकारच्या वातविकारांचे अचूक निदान करतात. तुम्ही विचारलात ना की ते आधुनिक लसीचा पुरस्कार कसा करतात? हो. कारण अभिजात आयुर्वेद हा मुळातच प्रतिबंधावर म्हणजे प्रिव्हेन्शनवर विश्वास ठेवतो. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे निरोगी माणसाचं आरोग्य टिकवणे हे आयुर्वेदाचं पहिलं सूत्र आहे. आणि लस सुद्धा तेच करते ना, आजार होण्याआधीच त्याला थांबवते. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण त्यांच्या उपचारांची पद्धत बघतो तेव्हा थक्क व्हायला होतं. ते रुग्णांना सल्ला देताना फक्त वरवरची लक्षणं पाहत नाहीत. अजून काय पाहतात? ते विचार करतात की उत्तरायण आहे की दक्षिणायन, कारण सूर्याच्या गतीचा शरीरावर परिणाम होतो. शुक्ल पक्ष सुरू आहे की कृष्ण पक्ष हे पाहतात, कारण चंद्राच्या कलांचा शरीरातील द्रवांवर म्हणजे फ्लुइड्सवर परिणाम होतो. बापरे, इतका सखोल विचार? हो ना. कोणता भारतीय ऋतू सुरू आहे आणि रुग्णाची प्रकृती वात, पित्त की कफ आहे, या अत्यंत सूक्ष्म आणि नैसर्गिक गोष्टींचा ते सखोल अभ्यास करतात. आणि मी हेही वाचलंय की औषधांसाठी वनस्पती निवडतानाही ते रस, वीर्य आणि विपाक म्हणजे औषधाची चव, त्याची ताकद आणि पचनानंतर शरीरावर होणारा त्याचा परिणाम या पूर्णपणे शास्त्रीय आयुर्वेदिक मुद्द्यांचा अभ्यास करतात. होय. पण तरी माझा तोच प्रश्न आहे. चंद्र, सूर्य आणि ऋतू पाहणारा एक आयुर्वेदिक वैद्य HPV लसीसारख्या आधुनिक शोधाला कसा स्वीकारतो? कारण खरं ज्ञानी वैद्याला हे माहीत असतं की मानवी शरीराचं संरक्षण करणे हे सर्वोच्च ध्येय आहे. जर कर्करोगासारख्या भयानक आजाराला रोखण्यासाठी आधुनिक विज्ञानाने एखादे अत्यंत प्रभावी हत्यार निर्माण केले असेल, तर केवळ ते माझ्या परंपरेतलं नाही म्हणून ते नाकारणे हा दुराग्रह ठरतो. अगदी खरंय. डॉक्टर रेणुशे हे आपल्या कृतीतून दाखवून देतात की एखादी व्यक्ती आपल्या प्राचीन मुळांशी ठामपणे जोडलेली असूनही आधुनिक विज्ञानातील चांगल्या आणि सिद्ध झालेल्या गोष्टी उघड्या मनाने स्वीकारू शकते. क्या बात आहे. ही खऱ्या अर्थाने एक डोळे उघडणारी गोष्ट आहे. म्हणजे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जे रुग्णासाठी सर्वोत्तम आहे ते स्वीकारणं. आज आपण एका अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक प्रवासातून गेलो आहोत. नक्कीच. सुरुवातीला आपण पाहिलं की HPV विषाणू कसा शांतपणे काम करून कर्करोग घडवतो आणि लस कशी मुलींच्या निरोगी भविष्यासाठी एक अमूल्य जीवनरक्षक गुंतवणूक ठरते. त्यासोबतच वंध्यत्वासारखे गैरसमज कसे पूर्णपणे निराधार आहेत हेही आपण समजून घेतलं. हो. त्यानंतर आपण लसीकरणाच्या अर्थकारणाचा आढावा घेतला. महागड्या 9 स्ट्रेन लसीमागे न धावता मुख्य विषाणूंना रोखणारी भारताची 4 स्ट्रेन लस कशी पुरेशी आणि प्रभावी आहे हे आपण पाहिलं. आणि गाडीच्या सर्व्हिसिंगसारखं लस घेतली तरीही निर्धास्त न राहता पॅप्समिअर चाचणी वयाच्या 21व्या वर्षानंतर नियमितपणे करणं कसं गरजेचं आहे हेही आपण समजून घेतलं. बरोबर.
या सर्व वैज्ञानिक आणि आधुनिक तथ्यांना जोडणारा आणि सर्वात मोठा सुखद धक्का देणारा दुवा म्हणजे डॉक्टर रेणुशे यांचा आयुर्वेदातील गाढा अभ्यास आणि आधुनिक विज्ञानाप्रती असलेली त्यांची खुली दृष्टी. हे एक उत्तम उदाहरण आहे की आरोग्य सेवेत कुठलाही दुजाभाव किंवा अहंकार न ठेवता जे समाजाच्या हिताचे आहे ते आत्मसात केले पाहिजे. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटी मगाशी आपण जो एक्स-रे मशीन आणि स्पष्टतेचा उल्लेख केला होता ना, हो. तिथेच पुन्हा एकदा जाऊया. आजाराचं आणि त्याच्या उपचारांचं चित्र जरी सुरुवातीला धूसर वाटत असलं तरी योग्य ज्ञान हे एका प्रखर प्रकाशासारखं काम करतं, जे सगळा गोंधळ दूर करतं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच समोर येतो. कोणता? जर नाडी, ऋतू आणि पंचांगाचा इतका सखोल अभ्यास करणारे एक अभिजात आयुर्वेदिक डॉक्टर गर्भाशयाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी आधुनिक विज्ञानाच्या HPV लसीचा एवढ्या ठामपणे पुरस्कार करत असतील, तर मग मानवी कल्याणाचं आणि खऱ्या आरोग्याचं भविष्य हे प्राचीन विज्ञान आणि आधुनिक विज्ञान यापैकी एकाचीच निवड करण्यात नसून या दोन्हींच्या सुवर्ण एकत्रीकरणातच दडलेले आहे का? विचार करा.